समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मान तालुक्यातील शेरेवाडी येथील पेडगाव रस्त्यानजीक पवार परिवाराने बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तर गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सरपंच, महिमानगड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आबाजी जगन्नाथ पवार यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला। या निमित्ताने 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यामध्ये पिंगळी येथील हरिभक्त पारायण विलास जगदाळे आणि हरिभक्त पारायण बजरंग बोंडवे दिवडी यांचे कीर्तन झाले। हरिभक्त पारायण बोंडवे यांनी काल्याचे कीर्तन करताना वेगवेगळे अभंग नाथांच्या गवळणी चांगल्या पद्धतीने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला। तसेच स्वतःचा प्रपंच करता करता राजकारण, समाजकारण तसेच अध्यात्माचे माध्यमातून समाजाच्या भल्यासाठी काम करणारे आबाजी पवार यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली। कार्यक्रमास मुंबईतील गोकुळा प्रतिष्ठानचे संस्थापक भरत फडतरे, डॉक्टर राजेंद्र फडतरे, धनंजय क्षीरसागर, विजय पवार, अमोल पवार, धनाजी पवार, सौ ललिता फडतरे, सौ रोहिणी फडतरे, सौ पवार आदी उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी आपण मान तालुक्यातील शेरेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी शेरेवाडीसह महिमानगड भाग विकास सेवा सोसायटीचे जे विद्यमान चेअरमन सन्मान्य आबाजीराव पवार व सहकाऱ्यांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 6वा वर्धापन दिन या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर सन्माननीय चेअरमन साहेबांचा अमृत महोत्सव वाढदिवस आहे। या निमित्ताने ते आपल्याशी बातचीत करतील। आयुष्यामध्ये पहिल्यापासून मला देवाला मला बरीच लोक म्हटले की मंदिरापेक्षा दान धर्म केला। मला असं वाटायचं की आपण प्रत्यक्षात विठ्ठल रुक्माईचे मंदिर बांधून त्याची सेवा करावी आणि जनतेची सेवा करावी। यासाठी मी 71 सालापासून सोसायटीच्या सदस्य किंवा चेअरमन म्हणून असे बरेच वेळ काम केले। आजपर्यंत आता बी चेअरमनच म्हणून आहे। ग्रामपंचायत दिवडी ग्रामपंचायतीमध्ये मी एकदा मेंबर म्हणून काम केलं 5 वर्ष, पुणे सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलं आणि हिंदू धर्मांच्या काळात त्यावेळेला सुद्धा मी 3 वर्ष मेन म्हणून काम केलं आणि बरीचशीच कामं असे माझ्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत। तर अशी सेवा घडावी या दृष्टिकोनानं ईश्वराचं मी आज 6वं वर्ष आहे। तर ह्या मंदिर बांधून मी आता या जनसेवेच्या सानिध्यातून हे सगळं कार्य करत आहे आणि यामध्ये मला पांडुरंगानं आशीर्वाद द्यावा आणि असंच मी आयुष्यभर काम करत राहू। या ठिकाणी सलग 6 वर्ष 2 दिवसाचा पारायण सोहळा असतो आणि या पारायण सोहळ्यानिमित्त आजचे काल्याच्या कीर्तनाची सेवा या भागातील सुप्रसिद्ध दिवडीचे बजरंग महाराज बोंडवे यांची कीर्तन सेवा झाली आणि या सेवेक्रमासंदर्भात ते थोडक्यात माहिती आपल्याला देतील। मी धर्मराज बेडेकर गेले 15 वर्ष कीर्तन सेवा करतो। मला जवळजवळ 12 प्रशस्ती पत्राने सन्मानित करण्यात आले। या भागामध्ये बरेच ठिकाणी मी काल्याचे कीर्तन पण करतो आणि नेहमी दैनंदिन सेवा आपले पुण्यतिथी, श्राद्ध, वास्तुशांती, पारायणाचे कार्यक्रम असं बरगतचे कार्यक्रम मी नेहमीच आणि समाजात अगदी चांगल्या पद्धतीची ओळख असणार मी कीर्तनकार। गेली 6 वर्ष दादा आणि आमचं सलोख्याचं नातं असल्यामुळं ज्यांनी हा वर्धापन दिन गेली 6 वर्ष आपण पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या दरबारामध्ये करत आहोत आणि ती कीर्तनाची सेवा प्रामुख्यानं गेली 6 वर्ष मला कालीची सेवा करायला मिळते हे मी स्वतःचं परम भाग्य समजतो। त्यानिमित्तानं सर्वांचं मनपूर्वक एकदा आभार मानतो। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, शेरेवाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।